तर हाय फ्रेंड सर्वांना, तर आज गुलाबजामुन बनवणार आहे। तर हे पहा, खवा आणलेला आहे राम विश्वास डेअरीमधून। तर हा पौशर खवा आहे। आता अशा प्रकारचा खवा डेअरीतून आणलेला आहे तयार। तर ह्याच्यामध्ये जेवढं म्हणजे थोडंसं मैदा घालणार आहोत, जेवढं म्हणजे ह्याच्यात बसेल तेवढा मैदा आपण वापरणार आहोत। तर हे पहा, अशा प्रकारे मी थोडं चाळणीमध्ये थोडंसं मैदा घेतलेला आहे, जास्त नाही घालायचं आपल्याला। जेवढा आपल्याला मैदा बसेल तेवढंच आपल्याला मैदा घ्यायचा आहे। तर मी ह्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी ठेवणार आहे पाक बनवण्यासाठी। पहिला आपण पाक बनवण्यासाठी ठेवू। तर हे पहा, गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। आपण 3 ग्लास पाणी टाकून घेऊ। आणि हे 3। तर आपण पाक तयार करणार आहोत। आता साखर पौशर खवा आहे, तर तुम्ही अर्धा किलो साखर घालू शकता। जसं तुम्हाला गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता। अर्धा किलो थोडंसं कमी घातलं तरी पण चालेल आणि अर्धा किलो घातलं तरी पण चालेल। थोडंसं अर्धा किलोला थोडंसं कमी साखर घातलेलं आहे। हे पहा, वेलदोडे आपण वेलदोडे टाकून घेऊ त्याच्यात। तर मी 7 ते 8 वेलदोडे घेतलेले आहेत, आपण बारीक करून घेऊ। तर हे पहा, अशा प्रकारे वेलदोड बारीक केलेला आहे। मग पूर्ण सर्वच टाकणार आहे। साखर विरघळेपर्यंतच आपल्याला जास्त म्हणजे घट्ट तार बनवायचं नाही, थोडं नॉर्मल तार येईल असे पाक बनवून घेणार आहोत। पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे। तर हे पहा, मी खव्यामध्ये मैदा मिक्स करत आहे। जास्त करायचं नाही आहे, थोडंसंच आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे। जेवढं आपल्याला म्हणजे मैदा त्याच्यात बसेल तेवढंच, जास्त पण हे करायचं नाही आणि कमी पण हे करायचं नाही। व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे। तयार पीठ आणण्यापेक्षा आपण खवा आणून बनवलं तर खूप छान गुलाबजामुन तयार होतात आणि भरपूर पण होतात। तर अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे। एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे, मैदा दिसला नाही पाहिजे। तर हे पहा, अशा प्रकारे मी खवा व्यवस्थित थोडंसं मैदा घालून मळून घेतलेला आहे। जास्त पण मैदा घालायचं नाही, म्हणजे चिरलं जातं, व्यवस्थित गोल बनवता येत नाही आणि टेस्ट सुद्धा लागणार नाही। तर हे पहा, पाणी उकळत आहे। पूर्ण साखर विरघळलं पाहिजे असं तार बनवून घ्यायचं आपल्याला। पाक तार येईल असं बनवून घ्यायचं आहे। तर आपण छोटे छोटे तोपर्यंत गोळे बनवून घेऊ। तर हे पहा, अशा प्रकारे गोळे तयार होत आहेत। तर हे पहा, कुठे चिरत सुद्धा नाही।
आणि खव्याचा वास सुद्धा खूप छान येत आहे. डेअरीमध्ये ताजा खवा भेटतो, ताजा खवा घेऊन यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व गोल बनवून घेणार आहोत. तर हे पहा, मी नवीनच DMart मधून कढई आणलेली आहे. याच्यात गोड काहीतरी बनवायचं म्हणून मी हे कढई ठेवलं होतं. आता आपण याच्यात गुलाबजामुन तळणार आहोत. तर मी गॅस चालू करून आता तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आणि इकडे बघा, एका साईडला पाक शिजत आहे. तोपर्यंत आपण मंद आचेवर तेल गरम करण्यास ठेवू. तर हे पहा, मी तेल गरम करण्यास ठेवणार. एकदम मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ. तर हे पहा, गोळे बनवून घेऊ आपण. तर हे पहा, अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता तेल गरम झाले का आपण चेक करू. तर तेल गरम झाले का आपण पाहूया. गुलाबजामुन तर हे पहा, तेल गरम झालेलं आहे. एकदम स्लो गॅस ठेवून आपण पाक सुद्धा तयार झालेला आहे. पाक थंड होण्यास ठेवलेला आहे. पाक थंड झाल्यानंतरच आपल्याला गुलाबजामुन पाकात टाकायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे गुलाबजामुन लालसर होत आहे. एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे, नाहीतर करपणार. माझे सुरुवातीला 4 गुलाबजामुन करपलेले आहेत. एकदम स्लो म्हणजे स्लो गॅस ठेवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे कलर आलेला आहे. ह्या झारीतूनच मी सोडलेलं आहे. असं एकदम बारीक गॅस ठेवलं तर व्यवस्थित तळलं पण जाईल आणि गुलाबजामुन करपलं पण जाणार नाही. असा लालसर कलर आला पाहिजे. एकदम मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. पहा, गोळे सुद्धा तळल्यानंतर मोठे झालेले आहेत. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. व्यवस्थित एकदम मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. गोल सुद्धा बघा किती छान एकसारखं झालेलं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे कलर बदलत आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे कलर आलेला आहे. हे सुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे कलर सुद्धा किती सुंदर आलेले आहे.
तळण सुद्धा झालेलं आहे. आपण पाक थंड झालाय का आपण बघून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे पाक तयार झालेला आहे आणि थंड सुद्धा झालेला आहे. तर पाक थंड झालेला आहे. आपण गुलाबजामुन पाकात घालून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आणि व्यवस्थित पाक त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण पाकात गुलाबजामुन घातलेला आहे. पाक त्याच्यात मुरल्यानंतर आपण कसं तयार झाले ते पाहूया. तर हे पहा, अशा प्रकारे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.